आई आई लय दुख राहिलं, लय अवघड झालं आता, काहीच लांबवते आहे ना. हां काय करावं आता, या डॉक्टरांना ना आता फोनच करून पाहतो एकदा. त्या डॉक्टरांचंही नाव काय काय ना, घाले मॅडम वाटतं ना. हां बरोबर. हां हॅलो घाले मॅडम. हा बोला ना. अहो मी बाबराव बोलतोय. बाबराव हां कुठून बोलताय? हे नाही का आता तुंबडवाडीवरून. हा ते मागे एकदा आले होते तुम्ही, ते का? हां हां हां. हा, बरं काय काम आहे बोला. अहो या ना अर्जंट लय मला इतका त्रास होऊ राहिला ना. हॉस्पिटलला या ना मग. अहो येताच आहे ना तिथपर्यंत. हा का? हा तुम्हीच येऊन जा ना. एकदम सिरियस आहे का? एकदम सिरियस. तुम्हाला काय सांगा, इकडे येऊन पाहिलं ना तुम्ही, हा काय लय अवघड होईल आता, काय सांगा. बरं बरं, कुठे आहे तुम्ही आता? आता मी ना आंब्याखाली झोप बसेल आहे. हा येणार रानामध्ये मावाल्या. म्हणजे तुमच्या मळ्यात आहे का? हा मळ्यात आहे हो. तुमची यायची पायपिटी देऊन टाकेल मी. ते मागच्या वेळेस आले होते ना का? हा त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी. हो हो बरं बरं येते. हो चालेल या. हो लय लय त्रास होऊ राहिला हो. बरं आले हा या लवकर या. आता काय करा. बाबराव वाट लागली तुम्हीच का? हा मिस वाटला आहे. हा 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 बसा. ते तुमचा फोन झाला ना इतक्यात. हा ना लय लेट झाला हो तुम्ही यायला. हो दवाखान्यात खूप गर्दी आहे. हो का. पण आता कसं, हा. मागच्या वेळेस बी तुम्ही बोलवलं होतं ना. बाबा, बसा हो तुम्ही लवकर. मग काय म्हणजे नेमकं काय होतंय काय अहो तुम्हाला? असं होऊ राहिलं का तुम्हाला काय सांगा. हा हा तुम्ही पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. दाखवा ना मग काय. पण घाबरायचं नाही तुम्ही. अहो मी डॉक्टर आहे, मी काला घाबरते? हा नाही तर मग काय तुम्हाला दाखवायचं आणि तुम्ही परत घाबरायचे. म्हणजे तुम्ही याच्याकरता बोलवलं का. अहो मला रोज पाहायची सवय आहे दवाखान्यात. हा का. हा हा बरोबर. नाही पण दवाखान्यात पाहते मी आता इकडे राहणार आहे ना हो. मग रानात असलं म्हणून काय झालं, पेशंट आहे ना तुम्ही? पेशंट झालं पण आजूबाजूला कुणी राहत त्यामुळे काय करतात दोघं जण असं आहे ना. अहो पण नेमकं झालंय काय तुम्हाला? अहो लय अवघड जागी झाले. अवघड जागी आहे का? लय अवघड जागी. मग तुम्ही हॉस्पिटललाच यायचं होतं. काय राहतं तिथपर्यंत यावानाच ना, म्हणूनच ना. म्हणजे नेमकं काय झालंय अवघड जागी? अहो अवघड जागी केस तोडा होईल मला. म्हणजे केस थोडा झालाय? हा हा. तुम्ही एकदा पाहू घ्या. अहो ऐका, थांब, थांब. अवघड जागी ना थांब. हो. हा? थांब, ते अहो, पाहू तुम्ही घ्या. थोडं सारखा होते अहो ना. इकडे कुठे चालले आता अंगावर तुम्हाला फार? काय माहिती मला तरच काय होतंय. हं? रात्री सुद्धा झोपून नाही दिलं माहिती का. हा का? सारखं येवायचं टच टच करायचं. मी बोल जाईल राहून. मग माय पायपिटी द्याल ना? अहो तुमचं सगळं देतो काढू. तुम्हाला काय करायचंय. सगळं म्हणजे सगळं पायपिटी देतो तुमची येण्या जाण्याची. 2000 रुपये जायचे. दोन काय अडीच घ्या पण तेवढं पाहून घ्या मावाला. हा? पहिलं पाहून घ्या. करा बरं सरळ तुम्ही. काय सरळ करा ना पाय. हा केला ना सरळ. अहो तुम्ही करा. अहो इकडच्या बाजूला रे. हा? इकडच्या अहो तुम्ही करा. डॉक्टर मी आहे का तुम्ही? हा? तर असं हातात धरा. काय आता? तो लांबत नाही ना. अहो करा ना सरळ अहो पाय. नाही लांबत. तुम्ही असं हो. हा, करा सरळ पाय. आता हा सांगा काय होते तुम्हाला? खाली दाखवा, डोळे दाखवा तुमचे. अहो इकडे जो का डोळे पाहू काय करते. हा करा. जीभ दाखवा. अहो हा. आम्हाला वरून खाली चेक करीत यावं लागत. आपण वरला काहीच दुखत नाही. हा पण अवयव एकच आहे ना, ते नसा इडून खालपर्यंत एकच आहे ना हो. त्या नशा देण्याचं काय हे ते उपटला गेला बाकून काय? केस तोडा. हा. हा बरं दाखवा, डोळे दाखवा. काय मॅडम तुम्ही मला तर नवीनच दिसते बरं का. डॉक्टर मी आहे का तुम्ही आहे? अहो सांगा, गज सांगा तुम्ही लवकर. पण मी आता परत गेलो ना एक दवाखान्यात. शब्द काढू नका. काय? हा, वर करा. आता काय वर करू. हे करा ना तुमचं वरती. अहो ते इड नाही. हा इड नाही मग कुठे? खाली. म्हणजे इड पोटालाच आहे ना? पोटाच्या खाली हो. पोटाच्या खाली? हा म्हणजे कुठं नेमकं खाली कुठं? इकडे इकडं. म्हणजे डायरेक्ट खाली? हा हो तुम्हाला अवघड जागे पडलं ना हो. नाही खाली नाही चेक करीत मी. अहो मॅडम आता हे कोण कोण पाहिलं कोण चेक करील. मी एक तर लेडी स्पेशालिस्ट आहे. हा पण कसं आहे, आता तुमची माझी ओळख आहे म्हणून मी इथपर्यंत आले. बरोबर आहे. लईत लई मी तुम्हाला याच्यावरच्या गोळ्या देऊ शकते, बाकी काही देऊ शकत नाही. अहो नाही हो गोळ्यानं काहीच होणार नाही. तुम्ही ऐका तुमचा हाताने काय करायचं साफसफाई करून घ्या. ऐका म्हणजे हाताने कश काय साफसफाई अहो ते करणार? जखम आहे ना. अहो माझी सिस्टर आहे तिकडे दवाखान्यात, त्या साफसफाई करतील. पण तुम्ही पाहिल्याशिवाय तुम्हाला काय कळणार आहे. मग ते पाहतील ना तिला. जखम बरी होईल का नाही तुम्ही सांगताल का नाही. नाही दवाखान्यात आम्ही पाहतो बरोबर. तिकडच या तुम्ही उद्याकडे. काय तुम्ही मॅडम असं करू राहिल्या तुम्ही. हा इकडे जीव चालला काढा मला बरं, पैसे काढा चला. काचे. तुम्ही अजून पाहिलंच नाही तर काय जाईल तुम्हाला. हा पण मी सांगितलं ना काय तोंडी सांगितलं ना काय सगळं. तोंडी सांगायचं. ते तुमचं दुखणं क्लिअर होऊ शकतं. तुम्ही कमीत कमी हात लावा. कमीत कमी दवा तर द्या त्याला लावायला. तुमच्या हाताने लावून द्या. अहो ती
जखम पिकली ना हा. आता मी जर हात लावला हा. तर ते इन्फेक्शन होतं हाताला. एक तर मी हँड ग्लोव्ह घातलेले नाहीये, काहीच घातलेलं नाही, मी तशीच आले. लगेच हात कस काय लावू मी बसक्या? अहो येताना तुम्ही हँड ग्लोव्ह आणायचा, कुठे आपल्याला लावायला लागतो. हा बरं ठीक आहे. मला चालताच येत नाही. अहो चालतं म्हणजे तुम्ही काय एवढे काय जायबंदी मग असं झाली? करा, मला उचलून घ्या, घ्या दवाखान्यात चला तुमच्या. म्हणजे मी हा उचलून माझं पर्याय नाही ना. बरं जाऊ द्या, ऍम्ब्युलन्सला फोन कर. काही नाही, ॲम्ब्युलन्स नका, ॲम्ब्युलन्स परत तुमच्या दवाखान्यात जाऊ आपण. उचलून घ्या, तुम्हाला 2.5 आहे, अजून 2.5 देतो, 5 देतो. घ्या बसून चला. बरं चला दवाखान्यात चला, उचलून नाही घेणार असं अहो चला. नाही ना, असं नाही येत येणार. कडव घ्या, काय फरक अहो, पडतो. म्हणजे डॉक्टरही समजत का? मला कोण समजू डॉक्टरनीच ना. आणि मग म्हणजे मी कसं काय उचलून घेईल मग तुम्हाला? आता पेशंटचे असे हाल करीत नाही का? हा मग पेशंटला गरज असली तर येईल हॉस्पिटल. अहो डॉक्टर देव राहतो पेशंटचा. हा मग देव आहे म्हणून तर आले नाही मग इथपर्यंत. त्याच्यामुळे म्हणतो तुम्ही पाहून घ्या. तर तुम्ही तर देवाला येड्यात काढायला लागले. बाबा आता देव तुम्ही असे म्हटल्यावर कसं म्हणायचं? आमचा तुमच्यावर विश्वास. बरं, काय म्हणतो मॅडम, हा एक सांगू का तुम्हाला? सांगा ना. एक टायमाला नाही का मी दवाखान्यात घालतो बा तुमच्या. हा हा त्यावेळेस आहे ना, तुम्ही मला लय आवडले होते मॅडम. काय? हा हा, मग काय म्हणणं पण काय झालं, मला काही दुखणं बिकणं काही नाही. काय हा हा दुखणं काहीच नाही. जरी नाही नाही आजारी नाही. मग मला काय बोलवले? मग तुम्हाला आहे ना खरं, मागे सरका. खरं तुम्हाला आहे ना, ऐका हा. ना, खरं तुम्हाला आहे ना, मी आहे ना खरं भेटासाठी बोलवलं. कोणा तुम्हाला? हा हा लय तिची भेट होईल नव्हती आपली. हा. म्हटलं चला आज मॅडमला काही काम नव्हतं, आमच्या काही झोपलो होतो मस्त काय की आंबारस खाला. हा ना. म्हटलं चला टाइमपासला तरी मॅडमला बोलून घेऊ. टाइमपासला? हा मग हा? म्हणजे मी तुला काय टाइमपासाची बाई वाटते का? का रे हराम खरा? हा मला मी इकडे डॉक्टर आहे, मला इकडे बोलून घेतलं टाइमपास पण करायला. तुम्हाला मी 2.5 कबूल करेल ना. 2,500 कबूल करेल म्हणजे हा इकडे इतक्या टायमात 10,000 कमावले असते तिकडे दवाखान्यामध्ये. अहो काला चांगले हात याच्यामध्ये घालत्या. हा? तुला काही मी अशी तशी बाई वाटले का? इकडे बोलून घेतलं वावरामध्ये. बरं झालं आला बरं. नाही, तुम्ही आता मला ये- करताना वेळ दिला. हो हात लावू नका नाही बरं ऐका ना का? मॅडम, मग पुढच्या टाळायला मी ना ऐका ना, हात माग घे. तुम्ही दवाखान्यात तिथं राहिला ना, मला 8 एक दिवस ऍडमिट करू घ्या ना. हा ना. हा चल हा चल चला. अरे बा, दे. मज्जा. 5,000. देतो. या, मोजून घ्या. हे सुट्टी चहा पाणी राहतो मला. हा आले ना. हा चला. चप्पल आण. 8 दिवस मस्त बाकी क्वाटो लोळ. हा दे एक चप्पल मग आता. नाही मला पायात काठी भरतील. हा दे ना. नाही, चल. अहो दे ना. चला ना चला ना. 2 मिनिटं दे ना. काय 5,000 देऊन डॉक्टरनीला. हा? डॉक्टरनीला 5,000 दिले. काय ते? चप्पल काढती पहिले. काचे ती चप्पल तुम्हाला थोबाडात मारी. तुम्हाला या जायची दिली, या या जायची. जायची दिली म्हणजे? हा. हा? तुला लाज वाटते काय बोलू राहिला? काय? हा मला दवाखान्यात तुमच्या यायचंय म्हणतो 5,000 देतो माशी बोला. हा नाही नाही ऍडमिट करा म्हटलं मला. लय आवडत होत्या. हा, हा हा. तुला आवडते ना मी? हा. हा तुला आवडते ना? आवडते ना? आवडते ना? ओ. नालाय का? लाज नाही वाटत तुला?